संतांचा स्पर्श झाल्याबरोबर वासनेचं बीज जळून जातं. कोणाचं? ज्याचं मागच्या जन्मात इतकं पुण्य झालेलं आहे की एखाद्या वृक्षाचं पान म्हणा, फूल म्हणा, फळ म्हणा, अगदी आता गळणार इथपर्यंत त्याचं सगळं पुण्य परिपक्व झालेलं आहे. अशाच वासनेचं बीज जळून जातं, तुमचं आमचं नाही. कारण आपल्या ह्या वासना इतक्या खोल रुजलेल्या आहेत. कारण 83,09,999 इतक्या योनीतल्या संस्कारांनी आपण ते संस्कार प्लस या जन्मातले संस्कार यांनी बनलेलं ही सगळी अष्टधा प्रकृती बनलेली आहे. म्हणून आपल्याला इतकं ते सहजपणानं अत्यंत तत्काळ असं आपलं आत्मस्वरूप लक्षात येत नाही. आणि तुळशीदासांची अत्यंत आवडती अशी जोडी आहे. ते म्हणतायत, सत्संगती मुद मंगल मूलही ती फलसिद्धी साधने फूलही. सत्संगती ही कशी आहे हो? तर मुद म्हणजे आनंद आणि मंगल म्हणजे हित किंवा कल्याण यांची जोडी आहे. त्यामुळं ही त्यांनी सत्संगाला सुद्धा त्यांनी हेच वापरलेलं आहे. मुद मंगलमय संत समाजही जो जग जंगम तीर्थ राजही. जिथं जिथं नाम असेल, गुरु असतील, संत असेल, सत्संग असेल, काही पवित्र गोष्टी असतील, तिथं मुद आणि मंगल हे तुळशीदासांच्या मुखातून, वाणीतून, लेखणीतून हे ताबडतोब येतच येतं. कारण ही त्यांची जोडी जी आहे ती अत्यंत लाडकी, आवडती आहे, अगदी जिवलग आहे. आणि म्हणून म्हणतात की ही सत्संगती कशी आहे की ती आनंदही देते आणि कल्याणही करते. कारण काही काही गोष्टी या फक्त आनंद देतात पण त्या कल्याण करतातच असं नाही. कारण धन हे आपल्याला आनंद देतं पण ते कल्याण करेल असं आपल्याला नक्की सांगता येत नाही. उलट त्या पैशावरूनच सख्या भावाभावात, सख्या नात्यामध्ये भांडणं होतात. आणि मंगल, कल्याण आणि काही काही गोष्टी आता उदाहरणार्थ एखाद्याने घर बांधलं, उत्तम गोष्ट आहे. परंतु ते घर जर त्यांनी काही खोटेपणाने किंवा 2 नंबरच्या पैशाने बांधलं असेल तर ते त्याचं कसं बरं कल्याण करेल? त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही आनंद आणि कल्याण दोन्हीही असलेली असतेच असं नाही. ती फक्त असते ती सत्संगती, रामनाम, संत, सद्गुरू आणि सद्ग्रंथ. आणि म्हणून ते म्हणतात की ती फलसिद्धी साधने फूलही. आणि ही सत्संगती कशी आहे? तर म्हणून शबरीला जेव्हा राम तिला उपदेश करतात त्यावेळेला प्रथम भक्ती संतांची संगती असा भागवतातला जो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वगैरे क्रम आहे तो मुद्दाम थोडासा बदलून प्रथम भक्ती संतांची संगती असं रामाने शबरीला सांगितलेलं आहे. कारण सत्संगतीत गेल्याशिवाय आपण नेमकं काय ऐकावं, का ऐकावं, कसं ऐकावं, आपलं हितकर कोणतं आहे, आपलं मंगलमय करणारं काय आहे, आपल्याला आनंद सुख देणारं, समाधान तृप्ती देणारं काय आहे, हे सत्संगतीत गेल्याशिवाय कसं कळणार? म्हणून सुरुवातीला ज्या वेळेला आपण सत्संगात अशा हरिकथा ऐकतो, अगदी सुरुवातीला ती सत्संगती म्हणा किंवा जे काही आपण साधन करतो ते असतं साधन म्हणजे उपकरण. परंतु हळूहळू हळू त्या साधनाचं सातत्य, नित्यत्व आणि त्याच्यामधलं प्रेम, त्यातला भाव, त्यातला रस जर वाढत गेला तर हळूहळू ते साधनच सिद्ध म्हणजे ध्येय होतं. म्हणून या रामनामाचा जो नारदांनी वाल्मिकींना उपदेश केला ते पहिलं नामनाम घेताना त्यांचं ते साधनच होतं. परंतु वारुळ बनेपर्यंत जेव्हा त्यांचं रामनाम त्यांच्या प्रत्येक पेशीत रक्ताच्या कणा थेंबात गेलं त्यावेळेला ते फल झालं आणि त्या फलस्वरूप
म्हणून त्यांच्याकडून रामायण लिहिलं गेलं. आणि अशा प्रकारे ही सत्संगती ही साधनही आहे आणि ते साध्यही आहे. आणि पुढे म्हणतात, सुधारती शठ सुसंग पाहुनी, लोही हे मता परीस लागुनी, विधिवश सुजन कुसंगी पडती, निज गुण फणिमणी समानुसरती, विधी हरिहर कवी कोविद वाणी, लाजे साधू महिमा गानी, तो मजला वदवेलच कैसा, शाक विक्यामणी गुणगण जैसा. तेव्हा जे शठ लबाड तुमच्या आमच्यासारख्या असतात ते या सत्संगाचा जर त्यांना लाभ झाला तर त्यांच्यात हळूहळू सुधारणा होते. जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं ना, अगदी त्या पद्धतीने विधिवश सुजन कुसंगी पडती. आणि समजा दैववशात एखादा सज्जन आहे, परंतु तो जर दुष्टांच्या संगतीत त्याला राहणं भाग पडलं. याचं उदाहरण म्हणजे विभीषण. लंका म्हणजे पूर्ण विषय विकार, सगळी प्रलोभनं, सगळ्या प्रकारचे वैभव, लौकिकामध्ये पूर्ण रमणाऱ्या अशी ही लंका. परंतु रावणाच्या दबावामुळं, तो मोठा भाऊ असल्यामुळं विभीषणाला नाईलाजानं तिथे राहावं लागलं. परंतु त्याच्यामध्ये जी रामभक्ती होती, जो भागवत धर्म होता, तो त्यांनी कधीही सोडला नाही. कसं तर निजगुण फणिमणी सम अनुसरती. जसं हा फणी म्हणजे साप किंवा नाग असतो, तो आपले फुतकाराचं हे टाकत नाही, परंतु त्याच्यामध्ये जो मणी असतो तो त्या मण्याचा, समजा कोणाला नाग साप चावला आणि त्याच्या डोक्यावरचा मणी जर त्या चावलेल्या जागेला आपण लावला तर तो नागमणी ते सगळं विष शोषून घेतो. म्हणजे दुःसंगात जरी आपण पडलेलो असलो आणि जर आपण आपलं साधन सोडलं नाही, रामभक्ती सोडली नाही, सद्ग्रंथांचा संतांचा सतत त्यांचं श्रवण मनन निधिध्यासन करत राहिलो, जप करत राहिलो, पारायण करत राहिलो, अशा सगळ्या सत्कर्मात आपलं जीवन व्यतीत केलं तर हे जसे सर्पाचे फुतकाराचे विषाचे सगळे परिणाम आहेत ते या सत्संगरूपी मण्यानं सगळे स्वच्छ होऊन जातात. आणि आता पुढे म्हणतायत, विधी हरिहर कवी कोविद वाणी, लाजे साधू महिमा गानी. विधी म्हणजे ब्रह्मदेव, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर आणि कवी म्हणजे अत्यंत हुशार विद्वान असलेला, कोविद म्हणजे शास्त्र जाणणारा आणि वाणी म्हणजे शारदा. इतके सगळे जण संतांचा साधूंचा महिमा गाताना अजूनही आमचं पूर्ण महिमा गान आमच्याकडून सुफळ संपूर्ण होत नाही अशी सगळे शरणागती पत्करतात. इतका साधू संत महिमा, सत्संगाचा महिमा अपार अफाट अवर्णनीय अकथनीय अनंत असा आहे. आणि म्हणून तुळशीदास म्हणतात, तो मजला वदवेलच कैसा, शाक विक्यामणी गुणगण जैसा. तेव्हा जिथं साक्षात ब्रह्मदेव, वाणी म्हणजे शारदा आणि एकापेक्षा एक असे विद्वान असलेले सगळे शास्त्री पंडित, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्या सत्संगाचा महिमा वर्णन करताना आम्ही शरण आहोत, न इति असं वेद उपनिषद सुद्धा जिथं म्हणतात, तिथं तुळशीदास आपल्याकडं अत्यंत लहानता, अत्यंत नम्रता, अत्यंत लघुता घेऊन म्हणतात की माझ्यासारख्या एखाद्या भाजी विक्याला रत्नाचं मोल कसं बरं कळेल. कारण हा सत्संग म्हणजे रत्नाचा रत्न आहे. त्यामुळं माझ्यासारख्याने काय याचं वर्णन करावं. आणि आता पुढे तिसऱ्या दोह्यात ते म्हणतात,
वंदे संत समान मन, हित अनहित ना कोणी. अंजलिगत शुभ सुमन जशी, समसुगंध कर दोनी. जसं आपण समजा अंजोळीमध्ये म्हणजे आपल्या ओंजळीमध्ये मोगऱ्याची फुलं घेतली, तर ते मोगऱ्याचं फुल असं म्हणतं का की उजवा हात हा अत्यंत शुद्ध आहे, त्यालाच मी फक्त सुगंध देईन. डावा हात हा त्याज्य आहे शास्त्रदृष्ट्या, त्यामुळं त्याला मी सुगंध देणार नाही. तसं संत हे त्यांच्या पुढं चांगला माणूस येवो वाईट येवो, त्याच्या हिताचंच, त्याचं कल्याण होईल, त्याला आनंद मिळेल, त्याचा उद्धार होईल, अशा पद्धतीनेच त्याला सांगत असतात. कारण त्यांचं मन हे अत्यंत शुद्ध, अतिशुद्ध, विशुद्ध असं असतं. संत सरल मन जगत हित, स्नेहशील जाणून. रामपदी द्या रती कृपे, बालविनती ऐकून. सियावर रामचंद्र की जय. तेव्हा संतांना ते सांगतायत की संत हे अत्यंत रुजू, म्हणजे ज्यांचं मन आत एक बाहेर एक असं नसतं, अंतर्बाह्य एकच, अत्यंत सरळ, अत्यंत रुजू, अत्यंत पारदर्शी असतं. ते संपूर्ण जगाचं हित करण्यासाठीच या जगात आलेले असतात. आणि म्हणून ते कोणी कसाही असो, सुष्ट असो दुष्ट असो, सगळ्यांच्यावर सारखंच प्रेम करतात. म्हणून माऊली म्हणते ना की दुष्टांचं खलांचं प्रवृत्ती बदलो पसायदानामध्ये, त्याप्रमाणे म्हणून ते म्हणतायत की मी हा श्रोतेजन हो, तुमच्या पुढे मी कारण तुम्ही सगळे अत्यंत, जसं माऊली 9व्या अध्यायात सगळ्या श्रोत्यांना अत्यंत विद्वान आहात, जाणकार आहात, अशा पद्धतीने सगळ्यांचा सत्कार करते, गौरव करते. त्याच पद्धतीने तुलसीदास इथं म्हणतायत की तुम्ही अत्यंत सुजाण आहात, श्रोते समंजस आहात, जाणकार आहात, विद्वान आहात. म्हणून मी एखादं लहान मूल जसं आईबापाला विनंती करतं आणि त्यांनी केलेलं कोणतंही त्याचं तोत्र बोलणं असेल, अडखळत चालणं पडणं असेल, ते आईबापांचं मनोरंजनच करतं. तसं माझी ही अत्यंत बालक मी आहे असं समजून माझी ही विनंती ऐकून घ्या आणि मला रामपदी रती तुम्ही सगळे द्या. आणि आता त्यानंतर यांची, तुळशीदासांची म्हणजेच आमच्या स्वामींची बुद्धी ही स्वतः तर ते अहम ब्रह्मास्मी हा अनुभव घेतल्यामुळं त्यांना सगळं जग हे परमात्म्याचाच विलास दिसतं. संपूर्ण जगामध्ये तोच परमात्मा भरून दशांगुले उरला. म्हणून आता ते दुष्टांना सुद्धा वंदन करतात. अथ वंदे सद्भावे खलगण, दक्षिणास जे वाम अकारण. परहित हानी लाभत्या वाटत, हर्ष विनाशी विनाशही नांदत. आता म्हणून ते म्हणतात की मी खरोखर माझ्या मनातल्या अत्यंत सद्भावाने या दुष्टांना सुद्धा वंदन करतो. आणि हे दुष्ट कसे, त्याची व्याख्या पुढच्या चौपाईत ते म्हणतात, परहितहानी लाभत्या वाटत आणि हर्ष विनाशी विषादही नांदत. दुसऱ्याची हानी झाली, दुसऱ्याचा तोटा झाला की ज्यांना अगदी आनंद होतो, जे टाळ्या पिटतात, किंवा दुसऱ्याचा विनाश झाला की यांना अत्यंत आनंद होतो. आणि दुसऱ्याचं दुःख झालं की दुसऱ्याला दुःख झालं की यांना अगदी परमोच्च आनंद होतो. त्यांना दुष्ट खल असं म्हणावं. आणि अशा सुद्धा खल, आणि हे कसे असतात तर जे त्यांचं हित करतात त्यांना सुद्धा ते कसपटा समान मानतात किंवा त्यांना सुद्धा ते किंमत देत नाहीत. आणि अशा प्रकारानं असे जरी दुष्ट असले तरी त्यांच्या सुद्धा प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा आहे या भावनेने मी सर्वांना वंदन करतो. हरिहर यश राकेशा राहू, पर अकाजी भट सहस्र बाहू.
परदोषालक्षिती सहसाक्षी परहित घृतियांचे मनमाशी. आता काही काही दुष्ट कसे असतात त्या दुष्टांची त्यांनी उदाहरणं दिली आहेत की आता राहू जो आहे तो पूर्ण चंद्राला किंवा पूर्ण सूर्याला ग्रासतो, अर्धवट असलेल्याला ग्रासत नाही. कारण ते विष्णू आणि भगवान शंकर त्या समुद्र मंथनाच्या वेळेला त्यांनी त्याचं डोकं उडवलं आणि डोक्याचा भाग हा राहू आणि खालचा भाग हा केतू झाला, म्हणून तो त्यांना सतत ग्रासतोच आहे. आजच आपल्याला चंद्रग्रहण आपण अनुभवतो आहोत. त्यामुळं अशा दुष्टांना सुद्धा मी वंदन करतो. आणि कसे पर अकाजीभट सहस्रबाहू, तेव्हा कार्तवीर्य सहस्रबाहू हा राजा खरं तर अत्यंत पुण्यशील आणि चांगला होता. फक्त त्यांनी भगवंताकडे असं मागितलं होतं की ज्या वेळेला युद्ध असेल त्यावेळेला मला 1000 बाहू फुटावेत. तर त्याप्रमाणे हे दुष्ट कसे असतात, ज्या वेळेला दुसऱ्यांचं काही वाईट होतं त्यावेळेला ते अगदी कान देऊन ऐकायला, मला 1000 कान मिळावेत दुसऱ्याची निंदा ऐकायला, दुसऱ्याचं वाईट झालेलं ऐकायला आणि ते सगळीकडे पसरवायला, अशांना दुष्ट म्हणतात. पण त्यांना सुद्धा मी वंदन करतो. आणि ते कसे असतात, परदोषालक्षिती सहसाक्षी परहित घृतियांचे मनमाशी. ते अगदी बारीक लक्ष ठेवून, म्हणजे म्हणतो ना आपण की आपल्याला आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र दिसतं. तसं दुसऱ्याच्या बारीक सारीक अत्यंत चूक किंवा अपराध, दोष, पाप याच्याकडं अगदी लक्ष देऊन असतात आणि साक्षीपणानं त्याच्याकडे पाहत असतात. आणि कसं दुसऱ्याचं हित होतंय म्हटलं की त्यात जशी तुपात म्हणा किंवा दुधात माशी पडते ना, आणि ते सगळं वाईट करून टाकते. कारण माशी पडलेलं तूप किंवा दूध आपण नैवेद्याला घेत नाही, ते अशुद्ध समजतो, ते अशुद्ध होतं. तसं हे दुसऱ्याच्या हितामध्ये आपलं वाईटपणा टाकून शुद्ध असलेल्याला सुद्धा अशुद्ध करतात. पण त्यांच्यामध्ये सुद्धा तो परमात्म्याचा अंश असल्यामुळं त्यांनाही मी नमस्कार करतो. तेजी कृशानुरोषी महिषेश्वर अघ अवगुण धन धनी धनेश्वर. आणि हे राग आला ना की कसे होतात, तर महिषासूर जसा देवीच्या वर तो चालून जातो ना, तसं 1000 पटीनं याचा क्रोध हा अगदी उच्चांकाला पोचतो. असे हे दुष्ट असतात. आणि आणि कसे अघ अवगुण धन धनी धनेश्वर. अघ म्हणजे पाप आणि अवगुण यांच्या बाबतीत कुबेरालाही म्हणजे कुबेराकडे जशी अमाप संपत्ती आहे तशी यांच्याकडे पाप आणि अवगुणांची अपार संपत्ती असते. सर्वाहितकर उदय केतु सम कुंभकर्ण सम निजता उत्तम. आणि सर्वांचा हितकर उदयाला येणारा जसा सूर्य आहे तसा धूमकेतू मात्र हा उदयाला आला. आता आपण पाहणार आहोत की या चंद्रग्रहणापासून ऑक्टोबरपर्यंत ज्योतिषाच्या दृष्टीने अनेक ग्रह एका रांगेत आहेत. त्यामुळं आता तर इराणचं युद्ध सुरू झालेलंच आहे. नुकताच अजित पवारांच्या विमानाला अपघात होऊन अनेक लोक त्यात जळून गेले. असे अनेक अपघात, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी हे सगळं आता होणार आहे. आणि याला कारण म्हणजे मानवाने आपला धर्म सोडलेला आहे. कोणीही कोणाशी प्रेमानं, स्वधर्मानं, मनुष्य म्हणजे पशुला आपण सांगावं लागत नाही, घोड्या बाबा तू घोड्यासारखं वाग, पण आता माणसा तू माणसासारखं वाग अशी सांगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की असा धूमकेतू उगवल्यानंतर
तो जसं सर्वांचं अहित करतो तसं हे दुष्ट कुंभकर्णासारखे सतत झोपलेलेच बरे बाबा. हे नको जागे व्हायला. हे जागे झाले की सगळ्या विश्वाचं वाटोळं करायसाठीच ते जागे होतात. आणि कसं वाटोळं करतात तर त्याचं उदाहरण सांगतायत. परिहरती तनु परापकारा पीक विनाशुनी वितळती गारा. ज्या वेळेला गारा पडतात ना पिकावरती त्यावेळेला त्या पिकाचं तर नुकसान करतातच, पण ती गार सुद्धा पुन्हा आपलं रूप पाणी वाफ याप्रमाणे म्हणजे तिचं रूपही नष्ट होतं, म्हणजे तीही नष्ट होते. म्हणजे काय म्हणतात ना, नाक कापलं तरी शकून का असं एक काहीतरी आहे. म्हणजे माझं नुकसान झालं तरी हरकत नाही, पण मी तुझं नुकसान करणार. ही जी प्रवृत्ती आहे ही राक्षसी आसुरी किंवा दुष्ट खल प्रवृत्ती आहे. जे ती पीकही सगळं नाश करते आणि स्वतःचाही नाश करून घेते. वंदे खलशेषा सरोषा वर्णी सहस्रमुखी परदोषा. आणि हे खल हे दुष्ट कसे असतात तर जसा सहस्रशीर्ष हा शेषनाग याला सहस्र फणा आहेत, तो सहस्र फणांनी भगवंताची स्तुती गात असतो. आणि हे दुष्ट मात्र सहस्र मुखांनी आपलं सगळ्यांची निंदा, सगळ्यांचं अवगुणाचं वर्णन, सगळ्यांचे पाप हे सगळं करत असतात. आणि म्हणून वर्णी सहस्रमुखी परदोषा, म्हणून त्यांना ही जे सहस्र मुख जी निर्माण होतात किंवा त्यांच्या जिभेला हे सहस्र फाटे फुटतात, ते कशासाठी तर फक्त दुसऱ्याचे दोष काढण्यासाठी, दुसऱ्याची निंदा करण्यासाठी. पुन्हा प्रणती पृथ्वीराज समाना पर अघ ऐके शत शत काना. आणि पृथ्वीराजा जो होता त्यांनी भगवंताकडे मागितलं होतं की भगवंता तुझ्या कथा, तुझं नाम, तुझं यश, तुझं लीला, तुझं गुणगान हे ऐकण्यासाठी माझ्या कानांची शक्ती सहस्रावधी होवो. दशसहस्र असे मला कान प्राप्त होत, म्हणजे माझ्या कानांना ते जणू काही हजारो कान आहेत अशी शक्ती प्राप्त होवो. परंतु या दुष्ट मात्र दुसऱ्याचं वाईट कसं झालंय इकडं अगदी कान देऊन ऐकत असतात आणि ते एकमेकांना सांगत असतात. पुन्हा शक्र समविनवितया ते संतत सुरानी कहित जाते. आणि ते कसे आहेत तर इंद्रासारखे. शक्र म्हणजे इंद्र. इंद्राला जसं सुरा अनिक, सुर अधिक अनिक, सुर म्हणजे देव आणि अनिक म्हणजे सैन्य. त्याला जसं देवांचं सैन्य अत्यंत प्रिय आहे तसं याला दुसऱ्यांचं पाप पाहणं, ते ऐकणं, ते एकमेकाला चाहड्या करून सांगणं हे अत्यंत आवडतं. किंवा दुसरं सुरानीक, सुराती, सु म्हणजे दान करणं, की दान करणं ज्याला अत्यंत आवडतं अशामध्ये जो नीक म्हणजे अत्यंत प्रामाणिक आहे, प्रसन्न आहे असा हे दुष्ट मात्र दुसऱ्याला दान काय करतात तर त्यांचे दोष, त्यांचे अवगुण, हिंसा, जे जे वाईट आहे त्याचं ते सगळे समाजाला दान करत असतात. आणि प्रीती संतत वचन वज्रिजा सहस्राक्षी परदोष निरखित्या. आणि इंद्राचं जसं वज्र हे त्याचं शस्त्र आहे तसं या दुष्टांचं वज्र म्हणजे त्यांची कठोर, अत्यंत कर्णकठोर, दुसऱ्याचं मन भंगवणारी, दुसऱ्याचं मन दुखवणारी अशी यांची वाणी आहे. आणि अशी जसं गौतम ऋषींनी त्या इंद्राला सहस्र भग हो म्हणजे सहस्र छिद्र तुझ्या शरीराला पडोत असा जो आशीर्वाद शाप दिला होता, तितक्या प्रकाराने हे दुष्ट दुसऱ्यांचं वाईट, हे त्यांचं पाप, त्यांचे दोष हे सगळे पाहत असतात.
पण नुकतंच आपण पाहिलंय रामविवाहात की ते सहस्रभग हा जो शाप आहे तो इंद्राला अत्यंत मनोहारी वरदान ठरलेलं आहे. कारण सहस्र अशा डोळ्यांनी त्याला हा रामविवाहाचा दिव्य भव्य सोहळा दिसत होता. हे आपण नुकतंच पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारानं आता चौथा फक्त मी दोहा वाचते आणि त्याचा सरलार्थ सांगते आणि थांबते. उदासीन अरिमित्र हित श्रवणी जळती खलरीती जाणुनी कर युग जोडुनी दासवी नवी सप्रीती सियावर रामचंद्र की जय. तेव्हा उदासीन असोत, शत्रू असोत, मित्र असोत, परंतु जे कोणाचंही न ऐकता सतत दुष्टाप्रमाणे आपल्या अंतरात सतत जळत असतात आणि दुसऱ्याचंही हृदय जाळत असतात, अशांना मी भगवंताचा रामाचा दास म्हणून हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे सगळे तुमचे दुर्गुण सोडून द्या, सत्संगतीत या आणि या सत्संगानं आपलं कल्याण करा, आपला उद्धार करून घ्या. आणि अशाच प्रकारानं आपण सदैव या सत्संगात राहून उत्तम उत्तम अशा भगवंताच्या, भक्ताच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या कथा ऐकू, सद्ग्रंथांचं श्रवण करू आणि त्या योगे आपला हा मानवजन्म उद्धार करून घेऊ आणि मानवजन्म सार्थ किंवा धन्य करू. नान्यास्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गव निर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसं च. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. दय खूप छान आणि सुंदर असं प्रवचन आज आपण केलेलं आहे. आजचा सत्संग महिमा रामचरित मानस गानातील दोहा क्रमांक 2 पासून ते 3 पर्यंत आणि 3 पासून चौथा दोहा सुद्धा आपण वाचन करून अर्थ थोडक्यात सांगितलेला आहे. खूप छान आणि सुंदर असं आजचं प्रवचन आपण केलेलं आहे. मनापासून सगळेच साधक आपले आभारी आहेत. कारण पुरणपोळीच्या नंतर झोपू नका, पण मन लावून ऐका. ही जी सुरुवातीची घोषणा आपण केली ती मनाला खूप भावली आणि त्याच अनुषंगानं सगळे साधक मंत्रमुक्त झाले आणि हा सत्संग खूप छान आणि सुंदररित्या सगळ्या साधकांनी ऐकला. खूप छान वाटलं. एकूण एक उदाहरण आपले नतमस्तक करणारी आहेत. कथानक सुंदररित्या पुढे पुढे सरकत होतं. वेळ